श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तुम्ही सुद्धा श्रावणात सत्यनारायण पूजा करतात का? का नाही करत? तर त्यामागचंच आज आपण कारण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मंडळी. श्रावण महिना सुरू झाला की आपल्या घरात पूजा, व्रत वैकल्य, अभिषेक, नामस्मरण आणि धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होते. पण तुम्ही कधी विचार केलाय का की श्रावण महिन्यातच अनेक घरांमध्ये सत्यनारायणाची पूजा का केली जाते? सत्यनारायण म्हणजे नेमकं काय? ही पूजा फक्त मनोकामना पूर्ण करण्यासाठी केली जाते का? श्रावणातील सत्यनारायण पूजेचे विशेष महत्त्व काय आहे? सत्यनारायण पूजा कोणत्या दिवशी करावी? पौर्णिमालाच पूजा करणे आवश्यक आहे का? आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रावण महिना हा भगवान शिवाचा मानला जातो. मग या महिन्यात भगवान विष्णूंच्या सत्यनारायणाची पूजा का केली? तर हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर श्रावण महिना इतका पवित्र का मानला जातो हे आपण आता बघणार आहोत. हिंदू पंचांगानुसार श्रावण हा अत्यंत धार्मिक महत्त्वाचा महिना आहे. या महिन्यात अनेक व्रत वैकल्ये आणि सण येतात, त्यामुळे चातुर्मासातील श्रावणाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रावण म्हटले की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे भगवान महादेव. बेलपत्र, जलाभिषेक, दिवा, मंत्रजप, उपवास, पूजा अर्चना. श्रावणातील सोमवार, मंगळागौरी, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन अशा अनेक धार्मिक परंपरा या महिन्याशी जोडलेल्या आहेत. म्हणूनच हा महिना उपासना, संयम, सात्विक आहार आणि देवस्मरणासाठी विशेष मानला जातो. मग श्रावणात सत्यनारायण पूजा का करतात हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर सत्यनारायण पूजा ही भगवान विष्णूंच्या सत्यनारायण स्वरूपाला समर्पित पूजा आहे. सत्यनारायण या नावातच दोन शब्द आहे, म्हणजे सत्य आणि नारायण, म्हणजे सत्य स्वरूप भगवान नारायण. सत्यनारायण व्रत कथेचा संबंध स्कंद पुराणातील रेवाखंडाशी जोडला जातो. या व्रतामध्ये भगवान विष्णूंच्या सत्यनारायण स्वरूपाची उपासना आणि कथा श्रवण केले जाते. महाराष्ट्रात सत्यनारायण पूजा विशेषतः श्रावण महिन्यात करण्याची परंपरा मोठ्या प्रमाणावर आहे. यामागे एक सुंदर धार्मिक भावना सुद्धा आहे, ती म्हणजे श्रावण हा उपासनेचा महिना आणि सत्यनारायण पूजा ही कुटुंबाच्या कल्याणासाठी केली जाणारी उपासना आहे. म्हणूनच अनेक कुटुंबे श्रावणात ही पूजा श्रद्धेने करतात. तर आता बघूया सत्यनारायण म्हणजे कोण. हिंदू धार्मिक परंपरेत सत्यनारायण हे भगवान विष्णूंचे एक पूजनीय स्वरूप मानले जाते. भगवान विष्णू हे सृष्टीचे पालन करते मानले जातात. सत्यनारायण म्हणजे सत्याचा आधार असलेले नारायण. म्हणून या पूजेचा एक महत्त्वाचा संदेश आहे की जीवनात सत्याचा मार्ग स्वीकारणे. पूजा केवळ फुले, नैवेद्य आणि आरतीपुरती मर्यादित नसून आपल्या जीवनात सत्य बोलणे, प्रामाणिकपणा ठेवणे, दुसऱ्याची फसवणूक न करणे, दिलेले वचन पाळणे, देवाचे स्मरण करणे, कुटुंबात प्रेम आणि सद्भावना ठेवणे, या मूल्यांचा स्वीकार करणे हा या पूजेचा संदेश मानला जातो. तर सत्यनारायण कथेचे महत्त्व काय हे आपण आता बघूया. तर सत्यनारायण पूजेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सत्यनारायण कथा श्रवण. पूजेच्या वेळी कथा का ऐकवली जाते? कारण कथा आपल्याला केवळ धार्मिक माहिती देत नाही, तर सत्य, श्रद्धा, वचनपूर्ती आणि भक्तीचे महत्त्व समजावते. कथेमध्ये विविध भक्तांच्या जीवनातील प्रसंग सांगितले जातात. त्यातून एक गोष्ट वारंवार तुमच्या समोर येत असेल, ती म्हणजे देवावर श्रद्धा ठेवावी, पण त्याचबरोबर सत्य आणि दिलेले वचन यांचे पालन करावे. म्हणूनच सत्यनारायण पूजेच्या वेळी कथा मध्येच सोडू नये. शक्य असल्यास संपूर्ण कथा भक्तिभावाने ऐकावी. श्रावणात पूजा केल्याने काय धार्मिक महत्त्व मानले जातात? तर श्रावण हा आध्यात्मिक साधनेसाठी महत्त्वाचा काळ मानला जात असल्यामुळे या महिन्यात केलेल्या देवपूजाला भक्तांच्या श्रद्धेनुसार विशेष महत्त्व दिले जाते. सत्यनारायण पूजेमध्ये कुटुंबातील सदस्य एकत्र येतात, पूजा केली जाते, कथा ऐकली जाते, आरती केली जाते आणि शेवटी प्रसाद वाटला जातो. यामुळे धार्मिक दृष्टिकोनातून कुटुंबातील सर्वांनी एकत्र देवाचे स्मरण करण्याची संधी मिळते. हीच या पूजेची एक मोठी सामाजिक आणि आध्यात्मिक बाजू आहे. श्रावण हा शिवाचा महिना आणि सत्यनारायण विष्णूंचे स्वरूप, मग दोघे एकत्र कसे हा प्रश्न सुद्धा तुम्हाला पडला असेल.
तर श्रावण महिना भगवान शिवाला विशेष प्रिय मानला जातो, परंतु हिंदू धर्म परंपरेत देवतांची उपासना एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी मानण्याची आवश्यकता नाही. शिव आणि विष्णू यांच्याबद्दल भक्ती परंपरेत एकात्मतेची भावना आढळते. म्हणून श्रावणात शिवपूजा करत असतानाच घरातील कुटुंबाच्या परंपरेनुसार विष्णूंच्या सत्यनारायण स्वरूपाची पूजा सुद्धा केली जाऊ शकते. तर भक्तीचा मुख्य हेतू म्हणजे ईश्वराचे स्मरण करणे, मनाची शुद्धता, सदाचार, कुटुंबाचे मंगल चिंतन करणे होय. श्रावण पौर्णिमेला सत्यनारायण पूजा का करावी हे आता आपण जाणून घेणार आहोत. सत्यनारायण पूजा करण्यासाठी तुम्हाला वाटत असेल पौर्णिमा हा विशेष लोकप्रिय दिवस असतो, कारण सत्यनारायण व्रतासाठी पौर्णिमा शुभ मानली जाते आणि 2026 मध्ये पंचांगानुसार श्रावण पौर्णिमा 27 ऑगस्ट रोजी आहे. पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट सकाळी सुरू होते व ती 28 ऑगस्ट सकाळी संपते. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तर सत्यनारायण पूजा फक्त पौर्णिमेलाच करावी का असा एक नियम नाही. परंपरेनुसार पौर्णिमा, एकादशी किंवा इतर शुभ प्रसंगी ही पूजा केली जाते. म्हणून आपल्या घराची परंपरा, कुळाचार आणि स्थानिक पंचांग याचा विचार करणे यावेळेस योग्य ठरते. तर सत्यनारायण पूजा कोणत्या वेळी करावी? अनेक परंपरांमध्ये सत्यनारायणाची पूजा संध्याकाळी करण्याची पद्धत आहे. विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पूजा करून कथा वाचण्याची प्रथा अनेक ठिकाणी आढळते. पण मुहूर्त आणि पूजेची अचूक वेळ स्थानिक पंचांगानुसार बदलू शकते. म्हणून तुमच्या गावातील, शहरातील पंचांगातील तिथी आणि मुहूर्त तपासणे कधीही चांगलं असतं. तर सत्यनारायण पूजेसाठी कोणकोणते साहित्य लागतं ते आपण आता बघणार आहोत. फुले, दिवा, तुळशीची पानं, नारळ, केळी, अक्षता, हळद, कुंकू, कलश, आंब्याचे पानं, पंचामृतासाठी दूध, दही, तूप, मध आणि साखर, नैवेद्य व सत्यनारायणाची पोथी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी लागणारं ते म्हणजे श्रद्धा आणि भक्तिभाव. तर आता बघणार आहोत सत्यनारायणाच्या प्रसादाचे महत्त्व काय. सत्यनारायण पूजेत प्रसादाला विशेष महत्त्व असते. अनेक कुटुंबांमध्ये रवा, साखर, तूप, दूध, केळी इत्यादींचा वापर करून शिरा किंवा संबंधित परंपरेतील प्रसाद तयार केला जातो. पूजेनंतर हा प्रसाद सर्वांना सुद्धा वाटला जातो. यामागे एक सुंदर भावना म्हणजे देवाला अर्पण केलेले अन्नप्रसाद म्हणून सर्वांसोबत वाटणे, म्हणजेच देवपूजेनंतर आनंद आणि मंगल भावना इतरांपर्यंत पोहोचवणे हाच याचा मूळ संदेश आहे. तर आता बघूया सत्यनारायण पूजा केल्याने काय लाभ होतात. तर सत्यनारायण पूजेचे अनेक आध्यात्मिक लाभ मानले गेलेले आहेत. त्यात म्हणजे घरात सुख शांती येते, कुटुंबात एकोपा टिकून राहतो, सकारात्मक वातावरण तयार होते, मनाला समाधान वाटते, भगवान विष्णूंची कृपा होते, मनोकामना पूर्ण होण्यासाठी सुद्धा हे सत्यनारायण पूजा केली जाते. संकटातून मार्ग मिळावा यासाठी देवाकडे प्रार्थना म्हणून आपण सत्यनारायण पूजा करत असतो. पूजा करताना कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, तर शक्यतो घाईघाईने पूजा करू नये, कथामध्येच सोडू नका, प्रसादाचा अनादर करू नका, खोटं बोलणे किंवा फसवणूक करणं टाळा, पूजेच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवू नका, दुसऱ्याच्या श्रद्धेचा अपमान सुद्धा करायचा नाही. तर श्रावणात सत्यनारायण पूजा करण्यामागचा सुंदर संदेश मी आता सांगणार आहे. तर श्रावण म्हणजे मनाला देवाशी जोडण्याचा काळ. सत्यनारायण पूजा म्हणजे सत्य आणि सदाचाराची आठवण करून देणारी उपासना. आणि कथा म्हणजे जीवनात कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात हाच आध्यात्मिक संदेश हा सत्यनारायण पूजेतून आपल्याला मिळत असतो. तर घरात पूजा करताना सर्वांनी सहभागी व्हायचे का नाही, तर हो, शक्य असल्यास घरातील सर्व सदस्यांनी पूजामध्ये सहभागी व्हावे. लहान मुलांना देखील पूजेचे महत्त्व पटवून सांगावे. फुले अर्पण करणे, आरतीमध्ये सहभागी होणे, कथा ऐकणे, नमस्कार करणे यामध्ये सहभागी करून घेतल्यास धार्मिक संस्कारांची ओळख होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्यनारायण पूजा
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्यनारायण पूजा करण्यासाठी मोठा खर्च करणे आवश्यक नाही. देवाला मोठेपणा दाखवण्यापेक्षा मनापासून केलेली भक्ती महत्त्वाची आहे. आपल्या क्षमतेनुसार पूजा करा, शक्य असेल तेवढे साहित्य वापरा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्य बोलण्याचा आणि प्रामाणिकपणे जगण्याचा संकल्प करा. तर याच्यातून काय निष्कर्ष निघतोय आता हे तुम्हाला समजलेच असेल. जसे की श्रावण महिना हा हिंदू धर्म परंपरेत अत्यंत धार्मिक महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेक व्रत, वैकल्य आणि देवपूजा केल्या जातात. महाराष्ट्रात सत्यनारायण पूजा विशेषतः श्रावणात करण्याची परंपरा आहे. भगवान विष्णूंच्या सत्यनारायण स्वरूपाची पूजा करून कथा ऐकली जाते. पौर्णिमा हा सत्यनारायण पूजेसाठी विशेष प्रचलित दिवस आहे, पण स्थानिक परंपरेनुसार इतर शुभ दिवशीही पूजा केली जाऊ शकते. तर याच्यातून एक सर्वात सुंदर संदेश आपल्याला मिळतो, तो म्हणजे सत्याचा मार्ग सोडू नका. श्रद्धा ठेवा, सदाचाराने जगा आणि मिळालेला आनंद इतरांसोबत वाटा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ, श्री सत्यनारायण भगवान की जय.